ويقول الذين كفروا لولا أنزل عليه آية من ربه قل إن الله يضل من يشاء ويهدي إليه من أناب الذين آمنوا وتطمئن قلوبهم بذكر الله ألا بذكر الله تطمئن القلوب الذين آمنوا وعملوا الصالحات طوبى لهم وحسن مآب كذلك أرسلناك في أمة قد خلت من قبلها أمم لتتلو عليهم الذي أوحينا إليك وهم يكفرون بالرحمن قل هو ربي لا إله إلا هو عليه توكلت وإليه متاب ولو أن قرآنا سيرت به الجبال أو قطعت به الأرض أو كلم به الموتى بل لله الأمر جميعا أفلم ييأس الذين آمنوا أن لو يشاء الله لهدى الناس جميعا ولا يزال الذين كفروا تصيبهم بما صنعوا قارعة أو تحل قريبا من دارهم حتى يأتي وعد الله إن الله لا يخلف الميعاد. आणि इन्कारी लोक असं म्हणतात की याच्या पालनकर्त्यातर्फे याच्यावर एखादं निशाण का नाही उतरवलं गेलं. हे पैगंबर, तुम्ही त्यांना सांगा, अल्लाह ज्याला इच्छिल मार्गभ्रष्ट करील आणि आपल्याकडे येण्याचा मार्ग त्यालाच दाखवील जो अल्लाहकडे रुजू होईल. इमानाचे पक्के तेच लोक असतात ज्यांची मनं अल्लाहच्या स्मरणानं संतोष आणि समाधान प्राप्त करतात. आणि जाणून असा की अल्लाहच्या आठवणीनं हृदयांना समाधान लाभतं. ज्या लोकांनी इमान कबूल केलं आणि सत्कर्म करीत राहिले त्यांना फार फार आनंद होईल आणि त्यांना अतिशय चांगलं ठिकाण लाभेल. याच प्रकारे आम्ही तुम्हाला या उम्मत समुदायामध्ये रसूल पैगंबर बनवून पाठवला आहे. याच्या पूर्वी अनेक जनसमूह होऊन गेले यासाठी की तुम्ही त्यांना वाचून ऐकवावं जे आम्ही तुमच्याकडे वह्यद्वारा कुराण पाठवलं आहे. वास्तविक यांची अवस्था अशी आहे की जे लोक मेहरबान स्वामी अल्लाहचे इन्कारी बनलेले आहेत यांना सांगून टाका की तो अल्लाह माझा पालनहार आहे. त्याच्याशिवाय उपासनेस पात्र आणखी कोण असू शकतो. त्याच्यावरच मी भरोसा केला आणि त्याच्याचकडे मला परत जावं लागणार आहे. आणि जर या कुराणात हा प्रभाव अल्लाहनं इच्छिलं असतं तर आपल्या आदेशानं ठेवू शकत होता की याच्या प्रभावानं पर्वतांना आपल्या जागेवरून हटवलं गेलं असतं किंवा जमिनीचे तुकडेही केले गेले असते, म्हणजे जमिनीला भेगा पडल्या असत्या आणि मेलेल्या लोकांची संभाषणही करवलं गेलं असतं. ही सर्व कामं अल्लाहच्या आदेशानं होऊ शकतात. तेव्हा आता इमानधारकांनी ही खात्री ठेवली पाहिजे की अल्लाहनं इच्छिलं असतं तर सर्व मानवांना बोधप्राप्तीच्या मार्गावर चालवून दाखवलं असतं. हे इन्कार करणारे आपल्या कथनावर अडून राहतील. यांच्यावर यांच्या वाईट कर्मांमुळे संकट कोसळत राहील आणि ते अडखळत राहतील किंवा त्यांच्या घरांच्या आसपास अजाब कोसळत राहील इतपावे तो की अल्लाहचं वचन पूर्ण होईल. तेव्हा कुठे यांची जिद्द तुटेल आणि अल्लाहचं वचन कधीही खोटं ठरणार नाही.